लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज वितरण प्रक्रिया सुरू होणार का? कारण अनेकांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये 13 फेब्रुवारी दरम्यान देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरण केले जाईल. मग आता आज 13 फेब्रुवारी असणार आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे का? हा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना पडला आहे. एवढेच काय, तर अजूनही लाखो लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया देखील बाकी आहे, ज्यावर आम्ही वारंवार मागणी करतोय की नवीन ई-केवायसी साठी संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून लाडक्या बहिणी ई-केवायसी करून घेतील आणि सर्व प्रश्न मिटणार आहेत. कारण आता ई-केवायसी दुरुस्तीला सरकारने मुदत वाढ दिली आहे. मग फक्त ज्या महिला आहेत की ज्यांची नवीन ई-केवायसी प्रक्रिया राहिली आहे, म्हणजेच की त्यांना काही अडचणी आल्या होत्या, ज्या अडचणीमुळे त्या स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया करू शकल्या नाहीत, त्यांच्यासाठी सरकार संधी देणार आहे का नाही? कारण आता जसे जसे दिवस वाढत आहेत तसे तसे दिवस कमी होत आहेत. म्हणजे 31 मार्च पर्यंत सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला अंतिम मुदत देणार आहे. म्हणजेच की 31 मार्च 2026 एकदा झालं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत परत ई-केवायसीचा विषय आम्ही घेणार नाही, असे सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक वर्षाला देखील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, परंतु ती जून महिन्यामध्ये करावी लागेल. मग आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही त्यांना योजनेचे पैसे मिळणारच नाहीत का? यावर देखील सरकारने स्पष्टीकरण देणे अत्यंत गरजेचं आहे किंवा नवीन ई-केवायसी साठी लवकरात लवकर सरकारच्या वतीने संधी देखील उपलब्ध करून द्यावी. आता राहिला प्रश्न आपला रेग्युलर वितरणाचा, म्हणजेच की आजच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार का? हा प्रश्नही लाडक्या बहिणींना का पडतोय? कारण लक्षात घ्या, मागील 2-3 महिन्यांपासून काय झालंय की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणापूर्वी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी जी-आर येत नाही. डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडतात. सुरुवातीला 14-15 हप्त्या दरम्यान काय व्हायचं की लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यासाठी एक जी-आर यायचा. तो जी-आर आल्यानंतर त्या साधारणपणे 4-5 दिवसांच्या काळामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्री तटकरे ताई ते स्वतः त्यांच्या फेसबुकवर किंवा त्यांच्या इंस्टाग्रामवरती सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट करायच्या आणि त्या पोस्टमध्ये सांगायच्या की उद्यापासून योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे किंवा आजपासून योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. परंतु त्यांनी देखील मागील 2-3 महिन्यांपासून याबाबतची कोणत्याही प्रकारची अपडेट दिली नाही आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होतात. आपण 2-3 महिन्यांपासून मागील अजून एक बदल पाहिला, ते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 3-4 दिवस लागायचे. म्हणजे समजा आज एका महिलेला आले तर सर्व महिला पूर्ण व्हायला 3 ते 4 दिवस जायचे, कारण आकडा देखील मोठ्या प्रमाणावर होता. सुमारे 2,60,00,000च्या आसपास लाडक्या बहिणी सुरुवातीच्या काळामध्ये योजनेसाठी पात्र होत्या. त्यानंतर जसे जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे, तसे तसे दिवस देखील कमी झालेले आहेत. नंतर 3 दिवस झाले, 2 दिवस झाले. आता तर शक्यतो 90% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच दिवसात योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाते. आपण पाहिलं की सुरुवातीला 31 तारखेला म्हणजे 31 डिसेंबरला असेल, 31 डिसेंबरला एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे सर्वच बहिणींच्या खात्यावरती जमा झाले. नंतर आपण पाहिलं की 1, 2, 3 रोजी कोणत्याही प्रकारचे वितरण झाले नाही. त्याच पद्धतीने आपण पाहिलं की 13 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना सकाळपासून मेसेज यायला सुरुवात झाली आणि त्यानुसार आता आज असणार आहे 13 फेब्रुवारी, म्हणजे जवळपास 1 महिना पूर्ण होतोय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होण्यासाठी. मग या 13 तारखेलाच वितरण होणार का, असा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. सरकारच्या याबाबत नक्की कोणत्या हालचाली सुरू आहेत? सरकार हे वितरण करण्यासाठी संपूर्णपणे तयार झालं आहे का? सरकारकडे निधी आहे का? असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर चला, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली बाब म्हणजे आज वितरण प्रक्रिया सुरू होणार नाही याबाबतची माहिती मिळत आहे. म्हणजेच की सरकारकडे निधी उपलब्ध आहे, सरकारकडे सर्व गोष्टी आहेत, परंतु अजून सरकारची वितरणाची पूर्ण तयारी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. साधारणपणे योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी नक्की ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणी आता दुरुस्त करत आहेत त्यांना देखील योजनेच्या हप्त्याचे वितरण लगेच द्यायचे का किंवा त्यांना नंतर थोडे थांबवून वितरण करायचे का, याबाबत देखील सरकारच्या वतीने त्या ठिकाणी डिस्कशन सुरू आहे आणि या डिस्कशन मधून सरकार कोणता ना कोणता मार्ग काढून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करणार आहे. आता 15 तारखेनंतर याची वितरण होण्याची शक्यता दाट आहे. सुरुवातीपासूनच बघा, या ठिकाणी 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार असण्याबाबतची माहिती मिळत आहे आणि ते देखील 15ला होईल, 16ला होईल किंवा कधीही होऊ शकतं. आता 15 तारखेला रविवार आहे, त्यामुळे साधारणपणे 16 तारखेला वितरण होईल किंवा 14 तारखेला होईल. तर आज वितरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे, कारण अजूनही कुठल्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सरकारच्या वतीने वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही किंवा सरकारकडून कोणत्याही प्रकारचे याबाबत अपडेट देखील आले नाही. साधारणपणे यावेळी जी-आर देखील येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. मागील 2-3 महिन्यांपासून राज्यामध्ये विविध निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू होत्या. सुरुवातीच्या काळामध्ये नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागली, त्यानंतर लगेचच
महानगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली आणि ते झाल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागली. सध्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्शन नाही, कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नाही. त्यामुळे या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणासाठीचा पूर्वीप्रमाणेचा जी-आर देखील येण्याची शक्यता आहे आणि जी-आर येऊन त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री स्वतः देखील याबाबतची माहिती देतील किंवा लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आम्ही आता वितरित करत आहोत. त्यामुळे साधारणपणे 1-2 दिवसांचा कालावधी यासाठी जाण्याची शक्यता आहे आणि याबाबत सरकारकडे संपूर्णपणे निधी उपलब्ध झालेला आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब असते ती निधी. कारण कोणताही हप्ता द्यायचा म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसा उपलब्ध आहे का? तर सरकारने काय केलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये जे हिवाळी अधिवेशन पार पडलं, यावेळी पुरवणी मागण्यांमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या 3 महिन्यांच्या हप्त्याच्या वितरणासाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च तीनही महिन्यांच्या हप्त्याच्या निधी वितरणासाठी सरकारने काय केलं की निधी मागवून घेतला आणि तो निधी सरकारकडे आहे. जवळपास 6,000 कोटींहून अधिकच्या निधींची सरकारने त्या ठिकाणी तरतूद केली होती आणि उर्वरित निधी देखील तो थोडाफार राहिला आहे. तो देखील सरकार त्या ठिकाणी तरतूद करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्यापर्यंत वितरण करण्यास सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, मी आधी देखील सांगितलं की ई-केवायसी एडिटमुळे हा हप्ता विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी एडिट करत आहेत त्यांना मागील 2 महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना आला नाही, डिसेंबर महिन्याचे त्यांचे पैसे आले नाहीत आणि आता त्यांना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता द्यायचा आहे. म्हणून मग अशा लाडक्या बहिणींना एकत्रित 4,500 रुपये देण्याबाबत देखील सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सर्व हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कारण आपण पाहिलं होतं की जून महिन्यामध्ये एक सेम असं पडताळणी प्रक्रिया सुरू झाली होती, ज्यामध्ये जवळपास 25-26 लाख लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी अर्ज पडताळणीमध्ये पडले होते. परंतु या अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना त्या ठिकाणी जून-जुलै महिन्याचे पैसे न देता त्यांना पुढील हप्ता सुरू करण्यात आला होता आणि म्हणून अशा लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती की आम्ही पात्र असून देखील आमचे 2-3 महिन्यांचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी दिलेच नाहीत. असे यावेळी व्हायला नको म्हणून सरकारने काय केलं आहे की यावेळी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पडताळणी नंतर पात्र होतील किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी एडिट होणार आहे त्यांची ई-केवायसी एडिट झाल्यानंतर त्यांना मागील 2 महिन्यांचा जो लाभ प्रलंबित होता तो देखील आम्ही त्यांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या खात्यावरती वर्ग करणार आहोत. मग आता लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा 4 दिवसांमध्ये योजनेच्या हप्त्याचे वितरण होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून याबाबत हालचाली देखील सुरू असल्याची माहिती आहे. आता याद्या तयार होऊन फक्त एकच मुद्दा आहे की जो ई-केवायसी एडिटचा, ज्यामुळे हे वितरण थांबले आहे. तुम्हाला काय वाटतं, ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी आता एडिट करणार आहेत त्यांना लगेच 4,500 रुपये द्यावेत का? किंवा जे पूर्वीपासून लाभ वितरित होत आला आहे त्यांचे 1,500 रुपये आधी वितरण करून उर्वरित पैसे नंतर द्यावेत का? काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला मात्र अजिबात विसरायचं नाही, कारण तुम्हाला सर्व अपडेट योग्य पद्धतीने सविस्तर आपण देत असतो.